पडला, तिथे तिथे गाल दुखून बनता रडला, टेन्शन की रे मेरे धम्माल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चकट फू फू बाई फू बाई फू बाई फू. नमस्कार, सुस्वागतम, सत श्री अकाल, आदाब. घेऊन आलोय तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आवडीचा कार्यक्रम ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, दोन बोल एक हाफ. आठवड्याच्या या 2 दिवसांची सगळेजण चातकाप्रमाणे वाट बघत असतात, कारण या 2 दिवसांमध्ये मिळणारं एकदा हास्य टॉनिक घेतलं की नाही मग आठवड्यावर डोक्याला ताण नाही, कसलंही टेन्शन नाही. काय म्हणता, लगेच घ्यायचंय. आपण त्याआधी परीक्षकांचं स्वागत करायला पाहिजे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत आणि रेणुकाताई शहाणे. आणि स्वागत करूयात मायबाप प्रेक्षक परीक्षकांचं सुद्धा. पत्रकार मुलगी इकडे येते, जी गेली एका कवी महाशयांच्या घरी. बघूयात ती आता ब्रेकिंग न्यूज कुठली तयार करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या पहिल्या चॅलेंजर जोडीचं, कुशल पत्रिके आणि हेमांगी कवी. जन्मावर मरणावर सतदा प्रेम करावे. जगण्यावर कविता करणाऱ्या राजेश जोशीचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. आताच माझ्या कविता ऐकून एक मेला, मला जीवन कवी ही उपाधी लाभली. ग कोणीतरी मेलाय मेलाय ग, राजेश जोशी मेलाय मेलाय ग. ग कोणीतरी मेलाय मेलाय ग, कवी मेलाय मेलाय ग. ग कोणीतरी मेलाय मेलाय ग, ग कोणीतरी मेलाय मेलाय ग. नोकरीचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी कोणीतरी गसकले, त्यामुळे मला मिळाले एक भन्नाट ब्रेकिंग न्यूज. कवी राजेश जोशी यांचं आत्ताच निधन झालंय आणि आता आपण आलो आहोत त्यांच्या घरी, त्यांच्या घरच्यांची प्रतिक्रिया ऐकायला. आजोबा नमस्कार. नमस्कार. कवी राजेश जोशी आत्ताच मरण पावलेत. अरे अरे, तर तुम्हाला कसं वाटतं? मरण यातना होत आहेत मला, मरण यातना होत हा, हा. आहेत. राजेश जोशी हा कवी नव्हता, काय? महाकवी होता, महाकवी. राजेश जोशी राजा. काय बोलता तुम्ही? राजेश जोशी मी काय? मग मी जिवंत आहे. नाही नाही नाही, तुम्ही मेलात. कधी? आज पहाटे हार्ट अटॅकने. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? काय? कुठल्या? काय बोलतोय? हो हे बघा, मी राजेश जोशी, मी जिवंत आहे. एक मिनिट थांबा. हे बघा माझी नाडी चालू आहे. हे बघा, ऐका. टिक 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 टिक. ठीक आहे, पण आम्हाला पक्की खबर मिळाली आहे की कवी राजेश जोशी मेले. हे बघा, तुमची खबर चुकीची आहे. चुकीचं आधी बघा तुम्ही, चुकीचं आपण नंतर बोलू. हॅलो, हा 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 हा. अरे रितेश, इथे कोणीतरी एक म्हातारा माणूस आलाय आणि तो म्हणतोय तो स्वतः कवी राजेश जोशी आहे आणि तो मेलेला नाहीये. हा 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 हा. बातमी बदलता येणार नाहीये. ओके ओके. आजोबा, बातमी बदलता येणार नाहीये, तुम्ही मेला. हो, काय बोलताय तुम्ही? काय करता? आता आमच्या चॅनलवर तुमची अंत्ययात्रा दाखवतोय आम्ही. अंत्ययात्रा? हो, डेड बॉडीचे शॉट्स दाखवले. शॉट दाखवले? तुम्ही काळजी करू नका, आमच्याकडे सगळं तयार असतं. कुठल्या तरी मागच्या अंत्ययात्रेचे फुटेज आम्ही दाखवलंय. फॉर एक्झाम्पल 26 जुलैला आलेला भारतातला पूर आम्ही आत्ता जपानचा म्हणून दाखवला. आहे की नाही गंमत? आता मला सांगा, माझी डेड बॉडी कशी दाखवणार? सोपं आहे. फुलांनी झाकलेल्या सगळ्याच डेड बॉड्या एकसारख्या असतात की नाही? अरे काय निर्लज्ज माणसं आहात तुम्ही. हे बघा, मी साधा माणूस नाहीये, मी महाकवी आहे. गेले. हे बघा, माझ्या क्षेत्रातल्या लोकांना जर का कळलं तर अराजक माझे सगळे कवी रस्त्यावर येतील. मग आता कुठे आहेत? अहो, ते सगळे आता आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी श्रद्धांजली वाहतायत. तुम्हाला बघायचं तुम्हाला? हे घ्या, बघा. अरे 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 बापरे, यातल्या एकाला सुद्धा मी जिवंत आहे का मेलो याची खात्री करून घ्यावीशी वाटत नाही. आजोबा, किती स्वीट आहात तुम्ही. हे आत्ताच नाहीये, हे 2-3 महिन्यापूर्वी घेतलंय. आता बघा, हे सेलिब्रिटी आहे ना आमच्या स्टुडिओमध्ये येतात, तेव्हा आम्ही काय करतो? होळी, दिवाळी, गुढीपाडवा आणि कुणीतरी मेले या सगळ्याच्या रिएक्शन एकदम घेऊन ठेवतो. कसं आहे, कुणी मेलं तरी रिएक्शन सेमच असतात.
फार पोकळी निर्माण झालेली आहे. ही हानी आता भरून काढता येणार नाही. सभ्य संपत्तीतला धनी आता हरपला असं काहीतरी ते बडबडतात आणि आम्ही त्यांची लावून टाकतो रेकॉर्ड. ऐकणे मज्जा. मजा मजा काय अहो, माझ्या आयुष्याचा फार मजाक केलाय तुम्ही. तुम्ही जो माणूस मेलाय म्हणताय तो मी राजेश जोशी जिवंत आहे. आता आमचा त्याला नाईलाज आहे हो. आम्ही एकदा माणसाला मारलं ना की मारलं, त्यात बदल होत नाही. आणि मला एक कळत नाहीये, मी जर तुमच्या जागी असते ना, इकडे या, आणि एवढी छान पब्लिसिटी मिळते म्हटल्यानंतर स्वतःहून मेले असते. मग मला इंटरव्ह्यू कोण घेणार? इंटरव्ह्यू कोण घेणार? बघा, अरे तुमच्या या फालतू इंटरव्ह्यू साठी मी मरू? मरा ना अहो, जगून काय मोठे दिवे लावणार आहात आजोबा. हो, हे पण खरं आहे तुमचं. जगून काय करणार? मरा ना. काय बोलता तुम्ही? बघा, माझी प्रतिभा अजून आटलेली नाहीये. मी जीवन कवी आहे. जीवनावरच नव्हे तर जीवर सुद्धा कविता करतो. जी जी र जी जी र जी जी र जी जी र जी जी र. मला आत्ता ह्याची चाल स्फूर्ती आहे. मी गाऊ? हा, गा गा. जी जी र 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 जी जी र. हीच तर माझी खासियत आहे की मला चाल स्मरण्याआधीच ती फेमस झालेली असते. आमची सुद्धा आहे. आम्ही मरण्या अगोदरच त्याला मेलेलं दाखवतो. आजोबा जरा विचार करा. हो, आजच्या सारखी दुसरी तारीख नाही. आज कुणी मोठा माणूस मेलेला नाही, कुणी उपोषण करत नाहीये, अतिरेकी हल्ला झालेला नाहीये. अहो, तुमच्यासारख्या फालतू कवीला मरायला आजच्या सारखा चांगला दिवस नाहीये दुसरा कुठला. नाहीतर एरवी तुम्ही मेला असता, तुम्हाला नुसतं स्क्रोलवर टाकलं असतं. त्यापेक्षा तुम्ही आज ब्रेकिंग न्यूज मध्ये आहात. ब्रेकिंग न्यूज. त्यामुळे प्लीज मारा ना. नोकरीचा पहिला दिवस आहे, मारा ना. की मी तुमचा गळा दाबू? एक काम करा. तुम्हाला प्राणायाम येतं? करा. दोन्ही नाकपुडे बंद करा, श्वास रोखा आणि मारा. काय बोलता? ओके, यातलं काहीच नको. मी एक काम करते, तुमच्याकडे फिनाईल आहे? फिनेल तिकडे. दुधासारखं प्या आणि मारा. ओके, यातलं काही नको. मी एक काम करते, मी इकडे लपते. तुम्ही हळूहळू असं रांगत या. मी तुम्हाला भॉ करते, तुम्ही घाबरून मारा. या बघू. या मला सॉलिड एक आयडिया सुचली आहे. तुमच्याकडे गॅस आहे का? गॅस. हा, मी असा ऑन करते, मी पळते. ही घ्या काडी पेटी, जळून खाकवा. काय करताय? काय करता तुम्ही? नाही ना, याच्यातलं काही ना करायचं. मग माझं ऐका ना, मी हळूच तुमचा गळा दाबते, तुम्ही पचकन मारा. हार्ट अटॅक येतोय तुम्हाला. येऊ दे. थांबा, मला कॉल येतोय. हा रितेश. हा. अरे तू काही काळजी करू नको, इथे मस्त फुटेज मिळालंय मला. काय ते हे कवी नाहीत, ते निसर्ग कवी राजेश जोशी. ओके बरं, तू ठेव. तू ठेव ना बाबा. आजोबा, फोन कट झालाय. हॅलो, कंटिन्यू. आजोबा, आज तुम्हाला मरता येणार नाहीये. आज कसं काय? अहो, आज ते निसर्ग कवी राजेश जोशी मेले. आजचं कच्चं नाही, तुम्हाला उद्या मारायचंय. अहो, एकाच दिवशी 2 कवी मेलेल्याची बातमी आम्ही टेलिकास्ट नाही करू शकत. आजचं कच्चं नाही, उद्या मारायचं तुम्ही. एक काम करा, मी तुम्हाला 12 तासांचा अवधी देते. तो हार्ट आहे ना, ते बाजूला काढून ठेवा. उद्या सकाळी मारायचं. ब्रेकिंग न्यूज. उद्या सकाळी तुमची ना न्यूज फ्लॅश करते. हेडलाईन सुद्धा तयार आहे माझं. निसर्ग कवीच्या हाकेला हो देऊन जीवन कवी अनंतात विलीन. जरा थांबायला नको आणि नंतर बोलतात प्रसिद्धी मिळत नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या ब्रेकिंग न्यूज साठी. बघूयात आता तिकडून ब्रेकिंग न्यूज काय येते, काय येत आहेत कमेंट्स. रेणुकाताई, मला कुशल तुझं जाम आवडलं काम आज. खूपच छान बेअरिंग तुझं आणि आवडलं ऍक्ट. वा. निर्मितीताई, मला मुळात स्क्रिप्ट आवडलं याचं. कुशल, अशीच साथ दे. ऑल द बेस्ट. वा. आणि आता बघूया परीक्षकांचा काय कौल आहे आणि त्यांना कसा वाटलाय. किती गुण? 8 गुण दिलेले आहेत तुम्हाला प्रेक्षकांनी. रेणुकाताई, 8 गुण. निर्मितीताई, एक एक्स्ट्रा मार्क कुशल. ओहो, 9 गुण. वा. तेव्हा जीवनावरच्या या कविता अशाच करत राहा. तुम्हाला पुढच्या सगळ्या जीवन प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
आणि आता येणार इकडे खास मालवणी भाषेतला एक यम. बघूया तो आज कुणाचे प्राण घेऊन जातोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुढच्या चॅलेंजर जोडीचं, संतोष मयेकर आणि प्रिया बेर्डे. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला सांगा, कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता बोला किंवा हनीमूनला. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. नम यमदूत है मेरा ओ नम यमदूत है मेरा सबकी खबर खनता हूँ. नम अब्दुल है मेरा सबकी खबर खनता हूँ. ये बाबा एवढं जास्त हलू नकाच, कमराचं सुटून खाली पडल. सुटला तर सुटन दे, म्हणजे कमरेचा सुटला तर डोक्यात बांधू. हा का रे, कुठल्या नाटक कंपनीत काम करतोय? बाई जा बाबा, आणि ना मी नाट्य कंपनीत नाही काम करू काय. हा माझा स्वतःचा ड्रेस. अरे पण तू आहेस तरी कोण? मी कोण? माका तुम्ही ओळखू नाही? हा हा हा, मी आहे यमानंद दूध. दूध? दूध नाही, दूध कसल्या औशीच्या गव्हाचं दूध. दूध ना, दूत, यमाचा दूत, यमदूत. असं व्हय? तू यमदूत आहेस? हो. तू यमदूत आहेस? मग कोण बाजूचा हा काय कोण तो? अरे ऐक मुडद्या, अरे तू आल्यानंतर बाजूची कुत्री भुकायला लागतात. आज कोणी बी भुकलं नाही. आम्ही आल्यावर कुत्री भुंकत नाहीत. का? आमचा कुत्र्यांचा साठा लोटा आहे, माहिती आहे? ते कसं काय? म्हणजे काय माहिती आहे, आम्हाला रोज माणसांची डिलिव्हरी घ्यायला खाली पृथ्वीवर यावं लागतं ना. मग आमच्याने त्यांची ओळख झाली. आणि आजकाल ना आम्ही आल्यावर कुत्री नाही भुकत, मग कोण? म्हशी ओरडतात. ते का? कारण आमच्याकडे रेडो आहे ना. चल गावात तुझा. पण काय रे, तू यमदूत आहेस, मग यमाचा रेडा तुझ्याकडे कसा? 2 तासासाठी भाड्याने आणलाय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? पहिलं मला हे सांग, तू बेल न वाजवता आतमध्ये कसा आलास? बेल बेल ती दरवाजाची कडी बघा, दरवाजाची कडी बघा. ती दरवाजाची कडी तुमका काढलेली दिसता. हा म्हणजे तू आतमध्ये आला आणि मग कडी लावली. हे बरं आहे, मी नाही त्यातला आणि कोंडा लावा आतला. आता मी माका सांगा, मी कोण आहे? मी यमदूत आहे की नाही? मग अहो आमच्याकडे एक शक्ती आहे, म्हणजे ज्याचे दिवस भरलेले असतात ना त्याच्या घरात आम्ही भास्कर घुसतो, माहिती आहे? चला चला लवकर रेडर बसायला. चला चला चला. माझं अजून मरण्याचं वय नाही. बाई, जसं प्रेम करूसाठी वय लागणार नाही ना, तसं मरण्यासाठी पण वय लागलं नाही रे. अहो माझा कार्यक्रम लागलाय, लोक काय म्हणतील? आपण त्यांना रिप्लेसमेंट देऊया काय? नाही, असं नाही होऊ शकता. तुम्ही जरा कलाकारांना सूट द्या ना. आवशीच्या भावाची कलाकारांना सूट मागता. आपण एक काम करूया, तुम्ही मेल्यावर स्वर्गात तुमच्यासाठी मस्तपैकी असा बांगला बिंगला बांधून द्या. हा ठीक आहे, मग आपण तुम्हाला एक गजरा बांधते मी आता. आणि फक्त अशी मस्त फर्स्ट क्लास एक झकास लावणी म्हणून दावते तुम्हाला. जा बाबा, आम्ही नाही म्हणालो. माका लावणी नको, माका आयटम स्वांग व्हाया. हे आपल्याला काय जमायचं नाही. नाही जमायचं? नाही जमायचं? नाही. चला लवकर रेड्यावर चला, रेड्याकडे चला. नाही मी लावणीतला आयटम सांग म्हणू. नको बाई नको. हो तर तुम्ही सिनेमावाल्याने आधी त्या गाण्याची लय वाट लावून टाकली, आणखी गाण्याची वाट लावू नका हो. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या बरोबर रेड्यावर चला. असं काय येऊ कशी प्रिया तुझा असा क्षणा ना 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 येऊ कशी यमा हो. ये गो ये मैना रेडा सजाया सोने का. ये गो ये मैना रेडा सजाया सोने का, रेडा सजाया सोने का, उसमें घंटा लगाया चांदी का. गान 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 गान. काय घाण करते? घाण नाही करतो, गान 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 गाण्याची आमचा घंटा वाजता. अरे बापरे, काय इथे येऊन लय घंटे झाले. चला चला चला, रेडावर चला, रेडावर चला. थांबा ना, माझा की नाही लय जीव चढलाय बघा तुमचा. आपण लगीन करूया का? म्हणजे आता तुमका माराचाच लागतला, कारण मी जिवंत माणसाबरोबर लगीन नाही करू शकत. तुम्हाला मी राखी बांधते.
औषध घोवाची तर आता काय लबाडबाई हा बघा डॅम्बीज खायची ती मगाशी गजरो बांधल्यान आणि आता राखी बांधा केली हा काय शांतपण हा की नाही तुमच्यात माझा डोक्यात असं फिरवू नको तुमका सांगायला ठेवतोय तू वरची नोकरी सोडून ना डायरेक्ट राजी कुसून तुझ्या बरोबर लगीन करी ना मज्जा बाबा हनीमून करू आपल्याला मुलगा होईल का मुलगी रेडा ओ आपलं रेडो बाहेर वाट बघता चला येवा हो आओ तुम्हावर केली मी मर्जी बहाल अरे बापरे. नका सोडून जाऊ रंग महाल अरे बापरे अरे बापरे या रंगमालाची गच्ची थरथरता किती आणि काय गो जमण्या मगापासून मगा सांगतोय डान्स देखवतोय कधी डान्स देखवतलो त्यापेक्षा वर चल आमच्याकडे स्वर्गात रंबा उर्वशी अप्सरा 101 डान्सर देखवतोय तुका अरे झक मारले तुमचा रंबा मेले का उर्वशी मी आज तुम्हाला अशा लावण्या करून दाखवते की ज्याचं ते नाव ते पण तुम्हाला माझ्याबरोबर राहायला लागेल त्या बाई लय लफड्यात अडकवता नाही राहा तुझ्या बरोबर माझी पण एक अट आहे कंची म्हणजे माझी इच्छा होईल तेव्हा माझं मूड लागा तेव्हा मका काय मका लावणी म्हणून दाखवायची एका अटीवर आता कसल्या पुढली 50 वर्ष तुम्ही माझा जीव घ्यायला येणार नाही कबूल काय ताई बघितलं का फक्त एकाच संगीत बारीसाठी पुढली 50 वर्षाचं हमीचं आयुष्य मिळालंय मला यो सौदा एकदम स्वस्तात पडला की नाही बघलाय ही बाई अशी तशी नाही ह्याच्या एका शोची बिलागी काय माहितीये 20,000 रुपये आणि स्पेशल बैठकीची लावणी घेतल्यानंतर 2-2 लाख घेता लावणी परवडची कोणा म्हणून 150 रुपयाचो यमाचो भाड्याचो ड्रेस घेतलंय आणि जन्मभराची लावणीची सोय करून ठेवलंय काय 150 रुपयात पटलो की नाही सौदो यमराजांसाठी तुमचा हा शब्द तर आम्हाला फार आवडलाय फार पटला तर बघूया प्रेक्षकांचं आणि परीक्षकांचं काय मत आहे रेणुकाजी आहा थँक्यू ओहो क्या बात आहे वा रेणुकाताई मस्त आज सगळंच जमून आलंय संतोष आणि प्रिया क्या बात है वा निर्मितीताई कसा वाटला हा चौका ये सोने ये क्या बात आहे आणि आता बघूयात प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे कसा वाटला हा यमदूत त्यांना किती गुण 10 पैकी 10 वा रेणुकाताई विदाउट डाऊट 10 पैकी 10 निर्मितीताई 10 पैकी 10 वा एक मिनिट प्रिया चॉकलेट मिळालंय ब्लास्ट मिळालंय 10 मार्क्स मिळाले सगळ्यांकडून काय झालं रडतेस कशाला आज माझी मुलं इथे आहेत आणि त्यांची खूप इच्छा होती की मला आज सिंहासनावर बसायला मिळावं या झालंय असं की तुम्ही इकडे सगळं मिळवलं पण कालपासून जी जोडी आमची बिचारी काही टेन्शन न घेता तिकडे सिंहासनावर शांतपणे बसले त्यांना तुम्ही चॅलेंज केलंय त्यामुळे आता ते खाली उतरणार आणि तुम्ही बसणार सिंहासनावर सगळे यम येऊन गेले हो पण मेन काम चुकूनच गेले ना म्हणजे प्राण घ्यायचे विसरूनच गेले पण मला जे काम दिलं मी बरोबर करतो जे घ्यायचं ते मला बरोबर घेतो करेक्ट आता घ्यायचा एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू 2 फूल 1 हा काय सांगू तुला
1 फूट बाय 1 फूटच्या बिळामध्ये आम्ही 10-12 नाग असते नूडल्स सारखे राहतो. पाऊस पडला की नूडल बुलबुलीत, बीळ सगळं बुलबुलीत. यांचे वांदे होतात, यांचे वांदे होतात. लहान आहेत त्यांना पोहता येत नाही. अरे तुला लाज वाटत नाही का या जागी भीक मागायला? मग काय ऑफिस साठून भीक माग? तू मला ओळखलेलं दिसत नाही. मी रमेश करकाडी, मंत्री आहे मी, मंत्री. वाटलं तुम्हाला माझ्या जागेवर उभा राहायला म्हणजे आमच्यातलाच कोणतरी हाय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुकबॉर्न रेड लेबल फू बाय फू. 2 फूल अहो 1 हाफ आहे. क्रेडिट घेण्यावरून ना प्रत्येक क्षेत्रात सध्या वाद चालू आहेत. आता आमच्याकडे बघा, एवढे छान सगळेजण वाजवतात, किती छान. तुषार किती छान वाजवतो, पण सगळा कॅमेरा बाबूवर. हे सगळे बडवत बसले आणि बाबू कधी स्टार झाला कुणाला कळलंच नाही ना. तर आम्ही सुद्धा चित्रपटात काम करतो, आम्हाला सुद्धा क्रेडिट मिळालं पाहिजे म्हणून काही प्राणी भांडतायत आणि ते आता या मंचावरती येणार आहेत. बघूयात ते प्राणी कोण आहेत आणि त्यांना न्याय मिळणार आहे का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहलता तावडे आणि अतुल सोडणकर. कोंबडी पाळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. ओ कोंबडी पाळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कक 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 कक. आज अखिल भारतीय प्राणी मंडळासाठी माझी निवड होणार आहे अध्यक्षपदी. म्हणून मी आज खूप 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 खुश आहे. मी इथे निवडणुकीला उभा राहायला आलोय. साप आहे मी, साप. आणि साधा सुद्धा नाही, बाप साप आहे मी, साप. साप खोटं बोलतोय तू. अरे तुला धड तुझ्या स्वतःच्या पायांवर उभं राहता येत नाही आणि तू निवडणुकीला काय उभं राहणार? एक कोंबडे चोंबडेपणा करू नको. एक गाणं काय हिट झालं तुला पंख फुटले काय? हवेत उडायला लागलीस? माझ्याकडे बघ, इतकी वर्ष हिट सिनेमे दिले आहेत मी, म्हणून अजून डाऊन टू अर्थ आहे. पण त्याला काय अर्थ आहे? अरे इतकी वर्ष नुसता रांगतोयस तरी अजून रांगेत उभा राहणार आहेस? हो, सिनियर नट आहे मी. करिअरची पुंगी वाजली म्हणून काय झालं, निवडणुकीला मी फणा काढून उभा राहणार. जी बातमी घे. तोंडी कुठला? तू निवडणुकीला का उभा राहणार आहेस? कारण निवडणुकीला बसता येत नाही ना. काय? अरे असं नसतं रे. सॉरी बेरी. अगं मी निवडणुकीला उभा राहणार, जिंकणार आणि त्याच्यानंतर बसणार. कारण निवडणुकीला उभं राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी काट टाकून बजावणारच. कारण मी बऱ्याच सिनेमात काम केलेलं आहे. तू फक्त सिनेमात काम केलंयस, पण मी टॉप ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत. जाहिरातींचं मला सांगू नकोस, मी सुद्धा जाहिराती केली आहेत कोबरा बरोबर. कोबरा? कोण ब्रा हा? मिलिंद सोमन, कोकणस्थ ब्राह्मण आहे ना तो. तो सुद्धा कोबरा, मी सुद्धा कोबरा. केली जाहिरात. अजगराचा रोल होता माझा. कोर्ट केस चालू आहे, तो सुटला ना. पण 5 वर्ष अश्लील नाग म्हणून मी बॅन होतो. तेव्हा मला कळलं नंगे से खुदा भी डरता है. अरे तुमच्या वेळी कॉम्पिटिशन नव्हतं, पण आमच्या वेळी मोरांची मोनोपोली असायची. प्रत्येक ठिकाणी मोरांनाच वन्स मोर मिळायचा. चांदी के डाल पर सोने का मोर, सोने का मोर, काम जब काम करे नीचे का मोर. चांदी के डाल पर सोने का मोर, सोने का मोर, काम जब काम करे नीचे का मोर. पिऊन टाक. पिऊन टाक? पिऊन टाक काय? अरे म्हणजे बाजूला चावतील ते. नाचता नाचता मोराला पावशेर पाजली. पाजली? हो पाजली आणि तो तर्राट होऊन नाचायला लागला ना, पिसारा फुलवून. नाचला थकलं आणि पडला. मग काय, मला त्याचा मालक म्हणाला, अरे मॅडम डरो नाही, पण मोर का रोज का नाटक है. अरे मग फिल्म कशी पूर्ण केली? मी होती ना त्यांच्या समोर, त्यांनी मलाच मोर म्हणून उभं केलं. त्याची पिसं खोवली आणि डान्स सुरू झाला. कुठला?
मोर नाचे मोर नाचे मोर नाचे मोर हे दम 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 नाचे मोर हे दम 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 नाचे मोर हे खप 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 नाचे मोर हे खप 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 चाऊ 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 सोडू सोडू याला सोडू सोडू मुसक्या टाकू का फोडून मोर आणि कॉक अरे मी इतकी नाचले मोरासारखी की सगळी पिसं उडाली. मस्त 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 नाही स्वस्त. अरे नाचली मोरासारखी पण पेमेंट कोंबडीचं. तुला कोंबडीचं तरी पेमेंट मिळालं ग. मी पेमेंटसाठी अजून बोलतोय. काय बोलतोय? काय सांगू तुला 4 वर्षापूर्वी वहिनी साहेब मध्ये मी काम केलं होतं मेन रोल नागाचा. त्याचा चेक परवा आलाय. चौकशी केल्यानंतर मला कळलं त्यांना भाग्यलक्ष्मी मध्ये पण मी काम करायला हवाय म्हणून. अरे मग कर ना टेलिसो. वेडी आहेस का? डेली सोपला सकाळी 7च्या शिफ्टला जाताना मी नागासारखा जातो आणि 11 वाजता पॅकअप झाल्यानंतर गांडुळासारखं घरी येतो. काही खाऊ नको खाऊ नको खाऊ नको. खाऊ आहे का मी? नाग आहे तुला खाऊन टाकेन. एक तर पेमेंटचे सगळे वांदे झालेत सगळे. हो ना. अरे हो ना. तर रेणुकाताईंच्या फिल्म मधला तो टफी तो भेटला होता. हा 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 तोच. त्याला पेमेंट मिळालं नाही म्हणून तो प्रोड्युसर कडे गेला. तो प्रोड्युसर पण म्हणाला हम आपके है कौन. खून बरी मांग मधली मगर भेटली होती मला पवईला. फ्लॅट घेतलाय. फ्लॅट कसला? पवईच्या तलावात बिचारी खितपत पडली. अजून पेमेंटच्या आशेवर आहे. आव असून अशी असते. रस्त्यावरून जाताना प्रत्येकाला म्हणते दे दो मगर प्यार से. या सगळ्या प्राण्यांमध्ये ना ते अस्वल आहे ना अस्वल ते करेक्ट प्रोफेशनल निघालंय. कसं काय? फू बाई फू मध्ये नाव बदलून काम करताय कोणालाच कळत नाही अजून. कुशल बद्रिके. अरे म्हणजे आपल्या वाट्याला काहीच आलं नाही. खोटं बोलू नकोस. 10% फ्लॅट मिळवलास ना तू इव्हेंट मध्ये नाचून. अरे ते काय घर आहे का? माडाच्या झाडाखाली कळक खुराड दिलं कळक्या खुराडामध्ये अंग कुडकुड माझं माडाच्या झाडाखाली. हे पोरी हे नायक रडू नको रडू नको. रडू नको काय? अरे घराला इतकी भूक आहे कापड बदलता पण येत नाही. सगळं दिसतं. काय सांगते? माझं सुद्धा स्वप्न होत 2-3 बिळांचं वार होणार. बेडका सोबत खायला उंदीर मिळणार. ऐसा सुंदर स्वप्न मेरा टूट गया. काय सांगू तुला 1 फूट बाय 1 फूटच्या बिळामध्ये आम्ही 10-12 नाग असे नूडल सारखे राहतो. पाऊस पडला की नूडल बुलबुलीत. बीळ सगळं बुलबुलीत. यांचे वांदे होतात. यांचे वांदे होतात. लहान आहेत ना यांना पोहता येत नाही ना. बिळं बदलावी लागतात ना. पण या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये दुसरं बीड सुद्धा मिळत नाही. परवा एका बिळामध्ये घुसलो होतो. त्या बिळामधूनच 4-5 माणसं बाहेर आली. मला म्हणाले आज खाली काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे. ऐसा रे क्यों करता रे तुम लोग आप लोग कैसा. रडू नकोस. आपणच स्वतःला सावरायचंय. आता आपण एकमेकांबरोबर भांडायचं नाही. आपण एकमेकांसाठी भांडायचं. चालेल. सुपाऱ्या घ्यायच्या. सेलिब्रिटी व्हायचं. उद्घाटन करायचं. तू देशील मला साथ? अगं तुझी साथ असेल ना तर मी कुठल्याही चालीवर डोलायला तयार आहे. घेऊन सिनेमात आमचा केलाय मोकाट. नाचवलं आम्हाला नाचवलं फुकट. आता नाही आम्ही येणार. आम्हाला व्हायचं आहे सेलिब्रिटी. वाजवणार आज आम्ही पत्राची मोठी शिटी. अरे कोंबडी पळाली ना ग बरोबर राडा घालायला लागली. अरे कोंबडी पळाली ना ग बरोबर राडा घालायला लागली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या प्राण्यांसाठी. बघूया प्राणी कसे वाटलेत आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई ह्या ऍक्ट मध्ये बरंच काही असं होतं जे पहिल्यांदा पाहिलंय. त्यामुळे त्या ओरिजिनॅलिटीसाठी पण टाळ्या. व्हेरी गुड. कीप इट अप. वा. निर्मिताई बिचारा प्राण्यांची जे सिनेमामध्ये काम करते त्यांची दुःख तुम्ही अगदी योग्य प्रकारे मांडलीत. पण खूप मजा आली. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि मला
खरंच खूप कौतुक वाटते की ह्या वेशभूषेचं तुमच्या. एकदा वेशभूषेसाठी खूप जोरात टाळ्या होऊन जाईल. आणि पुढच्या सगळ्या ऍक्ट साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. वा, बघूयात मायबाप प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत या प्राण्यांची. किती गुण? 10 दिले आहेत त्यांनी. वा, क्या बात आहे. रेणुकाताई? अभिनयासाठी आणि अर्थात 1 एक्स्ट्रा पॉइंट वेशभूषेसाठी. 9 गुण दिलेले आहेत. तुमच्या सगळ्या तुमच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. वाव यार, या मंचावरती कोणी येतं, काय करतं, काय धमाल आहे यार. पण ही धमाल बघायची एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4, 2 फुल 1 हाफ. वाव यार वाव. अमेरिकेनं आपल्यावर नाही हल्ला केलाय, आपल्याला अमेरिकेवर हल्ला करायचा आहे. असं मग आपण करणार, मग ते जिंकणार, मग ते आपल्याला राज्य करणार, मग ते आपली प्रगती करणार, मग पुन्हा आपण पारतंत्र्यात जाणार, पुन्हा एक महात्मा जन्माला येणार, स्वातंत्र्य मिळणार आणि मग तुमच्यासारखा एखादा नेता पुन्हा देशाची वाट लावणार. वा 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 वा. क्या बात है. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4, 2 फुल 1 हाफ. रस्त्यावरती फिरायला बाहेर पडलं की 2 गोष्टी खूप त्रास देतात. एक तर सिग्नल आणि दुसरं म्हणजे सिग्नलच्या खालचे भिकारी. तर अशीच एक भिकारी आता इकडे येते, जिला भेटले ते एक नेते साहेब. बघूयात मग हे नेते साहेब त्यांना काय मदत करतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. लैला मैं लैला कैसी हूँ लैला बाबो बाबो लैला मैं लैला कैसी मैं लैला ओ लैला ओ गुलू गुलू ओ गुलू 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 फोन देना गुलू, फोन देना गुल्लू. दिल थोड़ी मांगा, फोन देना गुल्लू. हेलो, ताज होटल. हाँ, एक बिरयानी और एक कॉन्टिनेंटल कबाब भेजना. हाँ, किसके नाम पे? अल्लाह के नाम पे देते बाबा, भगवान के नाम पे देते बाबा, अल्लाह के नाम पे देते बाबा, भगवान के नाम पे देते बाबा, कोई तो दे दे. आज आपल्या देशाला गरज आहे, आज आपल्या देशाला गरज आहे, हिला माझी गरज आहे. आला के 2 रुपये द्या ना सर. 2 रुपये नाही माझ्याकडे. 2 रुपये नाही आले सांगायला. तुला लाज नाही वाटत इथं भीक मागायला? तुला लाज नाही वाटत 2 रुपये नाही सांगायला? अरे तुला लाज वाटत नाही का या जागी भीक मागायला? मग काय ऑफिस थाटून भीक मागू? तू मला ओळखलेलं दिसत नाही. अच्छा. मी रमेश करकडी, हा? मंत्री आहे मी, मंत्री. वाटलंच मला, माझ्या जागेवर उभा राहिला म्हणजे आमच्यातलाच कोणतरी हाय. झोपते मी इथे. इथं झोपते तू? हा. आलं पाहिजे मग. तुला ब्लँकेट गिफ्ट घेऊन आलं पाहिजे. हा. अरे 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 किती वाईट अवस्था आहे तुझी. हो ना, वाईट वाटलं? फार वाईट वाटलं. लय वाईट वाटलं? फार वाईट वाटलं. 2 रुपये काढ. 2 रुपये कशाला? भीक म्हणून 2 रुपये तर काढ ना. 2 रुपये नाही, हे 200 रुपये घे. पण मी काय म्हणतोय बाई, हा. तू भीक कशाला मागती? आम्ही आहे ना. भीक मागायला? भीक मागायला नाही, तुम्हाला मदत करायला. हा? इथं कशाला आली तू? का? अगं हा नॉन भिकारी झोन आहे हा. मग तुम्ही कशाला आला? हा? हवा खायला. अहो साहेब, बाकी सगळं एवढं खाता, जरा आम्हाला खायला हवा तरी ठेवा की.
आजकाल कोंबडी आम्हाला भाकरी भाजी चपाती काय पण देत नाही. हवा जरा सोडा. आता हवा कशी सोडणार? हो, फुकटचं पोल्युशन करू नका. हवा सोडा म्हणजे आमच्यासाठी खायची पायची व्यवस्था करा. केली ना खायची पायची व्यवस्था? काय केली? मला प्रत्येक भिकाराला 2 अंडी. हो, आणली होती 2 अंडी. रोजची 2 अंडी आणली. आतून पोकळ. कोकण? एक मिनिट. हॅलो, अजंता फार्म. अरे ते तुझ्या समोरचं होल्डिंग काढून टाक रे पटकन. कसलं होल्डिंग? तेच थोडीशी सावधानी जिंदगी भर असतानी कोंबड्या ब्राह्मणी करू लागल्या. हो, त्या कोंबड्यांवर उगाच बोलू नका काय पण. त्याच्याऐवजी तुमची होल्डिंग काढून टाका तिकडची. सगळ्या कोंबड्या ते वाचून वाचून ते बी अंडी पोकळ द्यायला लागली तुमच्या आश्वासनांसारखी. तू मला ओळखलेलं दिसत नाही. नाही. मी कोण आहे माहिती का तुला? कोण? मी फार मोठा मंत्री आहे. तुझ्यात माझ्यात फार फरक आहे. मला माहितीये. मी एक बाई आहे, तुम्ही एक पुरुष आहात. आम्ही रोज भिका मागून मागून पोट भरतो. तुम्ही 5 वर्षातून एकदा येता भीक मागायला आमच्याकडे. आम्ही फाटच्या कपड्यात भिका मागतो, तुम्ही चांगल्या कपड्यात भिका मागता. आम्ही भीक मागून आमचं पोट भरतो. भगवान के नाम पे, अल्लाह के नाम पे. तुम्ही आणि अल्लाह आणि भगवानच्या नावाने मत मागता. पेपर संपला. अहो बाई, मी इतर मंत्र्यांसारखा मंत्री नाहीये. माझी फार वेगवेगळी स्वप्न आहेत. विशाखा, माझी फार वेगळी स्वप्न आहेत. हेमांगी, बाई माझी वेगळी स्वप्न आहेत. आशा पारीख. हे बाई सगळं तुमच्यामुळे होतंय सगळं. माझी वेगळी स्वप्न म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी या भारत देशाविषयी वेगळी स्वप्न आहे. सांगा काय स्वप्न आहेत? म्हणजे माझी अशी इच्छा की तुम्ही मला जसं निवडून द्याल तसं निवडल्या मी निवडून सगळ्या भिकाऱ्यांच्या घरी टीव्ही देणार. माझ्या घरी आहे LCD. मग फ्रीज घेऊन जा. डबल डोर आहे. मग AC घेऊन जा. 2 टनचा आहे. एवढं सगळं तुम्हाला पाहिजे काय अजून? घराबाहेर जनरेटर लावा. हे समजा लावायला विजेचा खांब आहे पण त्यातनं वीज येत नाही. त्याच्यामुळेच लय गोंधळ झाले. काय झालं? माझी 3 मुलं भारतीय आणि 1 चायनीज झालंय. घुसखोरी. तरी लोक म्हणत होते घुसखोर डायरेक्ट घरात घुसलेत म्हणून. आमच्या घरात घुसलेत आणि तुम्ही तुमच्या घरात झोपा आणि मग देशाची प्रगती करा. म्हणजे देशाची प्रगती कशी करायची हे तुम्ही आम्हाला सांगणार? मला माहितीये. सांगा बरं. करा 10 रुपये. 10 रुपये? हे घे 100 रुपये. देशाची प्रगती आपल्याला आज जर करायची असेल तर आपल्याला कामं केली पाहिजे. कामं केली पाहिजे? चला. हो, ही कामं तुम्ही नाही, BMC करणार. हे BMC करत? मला वाटलं फायर ब्रिगेड वाले करते. हे यांना माहिती. आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर आपल्याला अमेरिकेवर हल्ला केला पाहिजे. अमेरिकेवर हल्ला केला पाहिजे? एक मिनिट. हॅलो, 5 फाकाडी पोलीस स्टेशन. 2 इन्स्पेक्टर आणि 3 हवालदार घेऊन ताबडतोब अमेरिकेवर हल्ला करायचा. अहो, तुम्ही कशा पायी हलताय? नाही, त्यांनी माझं अख्खं खानदान घराबाहेर काढलं. अहो, अमेरिका म्हणजे अमेरिका देशावर हल्ला करायचा आहे. अमेरिका देशावर हल्ला? हो, अमेरिकेनं आपल्यावर नाही हल्ला केलाय, आपल्याला अमेरिकेवर हल्ला करायचा आहे. असं? मग आपण हरणार, मग ते जिंकणार, मग ते आपल्यावर राज्य करणार, मग ते आपली प्रगती करणार, मग पुन्हा आपण पारतंत्र्यात जाणार, पुन्हा एक महात्मा जन्माला येणार, स्वातंत्र्य मिळणार आणि मग तुमच्यासारखा एखादा नेता पुन्हा देशाची वाट लावणार. वा 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 वा. भाई भार्गवी के नाम पे दे दे बाबा, मंगेश के नाम पे दे दे बाबा, दे दे बाबा, मार्ग दे दे बाबा, दे दे बाबा, दे दे बाबा, दे दे बाबा, दे दे बाबा. वाह, क्या बात है. हसत हसत तुम्ही सगळ्यांना चिमटे पण काढलेले आहेत. रेणुकाजी, स्क्रिप्ट मला अत्यंत आवडली. म्हणजे आजच्या सगळ्या स्क्रिप्ट मधली ही सगळ्यात उजवी स्क्रिप्ट होती. फारच सुंदर स्क्रिप्ट आणि अर्थात नेहमीप्रमाणे तुमचं सादरीकरणही तितकंच सुंदर होतं. इट वॉज फॅन्टॅस्टिक. वाह वाह. निर्मितीताई, खूप छान होतं. खूप खुश झाले मी हा ऍक्ट बघून. वा, हे परीक्षक तर खुश झालेले आहेत. बघा परीक्षकांचं काय म्हणणं आणि ते किती मतदान करतायत तुम्हाला. 10 पैकी 10.
रेणुकाताई 10 दिलेले आहेत. आणि निर्मितीताई तर नेते साहेब असे चिमटे आम्हाला काढत राहा आणि खूप हसवत सुद्धा राहा. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता बसायचंय त्या सिंहासनावर. जोरदार टाळ्या. जोड्या 2 सिंहासने. बहुत नाइंसाफी है ये, लेकिन इंसाफ होगा. या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 बॉल 1 हाफ. प्रत्येक प्राण्यांची एक वेगळी भाषा आहे. मी जंगलामध्ये गेल्याबरोबर मला एक कुत्रा समोर दिसला आणि दिसल्याबरोबर त्यांनी सुरू केलं मला हू 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 हू. मला इंग्लिश बोलतोय. म्हणलं मंगेश मंगेश मंगेश. तर दोन्हीकडेही प्राण्यांचे परफॉर्मन्सेस त्यांनी दिलेले आहेत. आता सगळा निर्णय आहे परीक्षकांच्या हातात. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू. 2 बॉल 1 हाफ. आणि आता लढाई सिंहासनाची. तेव्हा दोनही चॅलेंजर जोड्यांना आता मी मैदानात बोलवतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुरे आणि संतोष मयेकर, प्रिया बेर्डे. नेते साहेब, तुम्हाला पण खुर्ची सांभाळायची आहे. तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार? तुम्हीच. जबाबदारी त्यांच्यावरती. तुम्ही बसू शकता. आणि आता तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार? अर्थात मी. यमराज, तुम्ही बसू शकता. आणि आता नियम थोडेसे कडक झालेले आहेत. तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार आहे 30 सेकंदांची फक्त. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. पटकन पटकन 30 सेकंद आहेत. तर मी छोटासा एक किस्सा सांगतो. पुणेकर, अर्थातच मी पुणेकर असल्यामुळे छोटासा एक आमच्या पुणेकरांचा उपहास कसा असावा आणि पटकन कमीत कमी शब्दात कसं अपमान करावा, कसा अपमान करावा, ह्याचा एक किस्सा आहे. मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जण बाईकवरनं कर्वे रोडवरनं चाललो होतो. पुण्यामध्ये कर्वे रोड हा फेमस रोड आहे. आम्ही कर्वे रोडवरनं चाललो होतो आणि समोर दुसरा एक बाईकवाला सतत मध्ये मध्ये आता जी पुण्याची मंडळी हा कार्यक्रम बघतायत त्यांना सांगायला नको वेगळं की पुण्यामध्ये साधारण बाईक कशी चालवतात, तर आपल्याला हवी तशी चालवतात. आणि सारखा आमच्या मध्ये 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 येत होता. तर मी म्हटलं की जाऊ दे रे, आता पुढे गेला. तर म्हणलं नाही नाही, असं जणांना ऐकवायला सुनवायला पाहिजेच. म्हणून आम्ही जाऊन त्याच्या शेजारी सिग्नलला उभे राहिलो आणि तो म्हणला, अरे कर्वे, हाऊ यू, कसा आहेस तू? तर तो बाईकवाला म्हणला, नाही हो मी कर्वे नाही. नाही नाही, असं काय करतो, कर्वे तुला भेटलोय मी, असं काय करतो? तो म्हणला, नाही हो मी कर्वे नाही आहे. तो म्हणतो की नाही आहेस ना कर्वे, मग बापाचा रस्ता असल्यासारखा काय चालवतोयस गाडी कर्वे रोडवरून? सो हा एक छोटासा किस्सा. आय थिंक त्यांची तयारी झाली असेल. 30 सेकंद पण संपली. सो पुढचं बघूया. आणि 30 सेकंद संपलेले आहेत. दोघेही येऊ शकता. पहिल्यांदा सिंहासनावर तुम्ही बसला होता त्यामुळे मान तुम्हाला पहिल्यांदा. अरे बापरे. ठीक. एकदा एक प्राण्यांवर दया करणारा एक माणूस रस्त्याने चाललेला असतो. समोर एक गाढव उकिरडे फुंकत असतं, काहीतरी खात असतं. ह्याला खूप वाईट वाटतं. हा म्हणतो, अरे अरे, ह्या गाढवाला पण, हा गाढव पण एक जीव आहे. त्याला सगळे गाढव म्हणत असले तरी पण त्याला पण काहीतरी मन आहे, त्याने काहीतरी चांगलं खावं. म्हणून तो मनुष्य येतो गाढवाजवळ, म्हणतो, अरे गाढवा, असं नको करूस बाळा, मी तुला काहीतरी खायला घालतो. असे उकिरडे फुंकणं बरं नाही. कुठेतरी जा, ओझी उचल, काम कर, काहीतरी कर. बरंच ऐकून घेतो.
शेवटी गाढव असं बघतं आणि त्याला एक लाथ मारतं आणि धावत सुटतं. ह्याला भयंकर राग येतो. हा म्हणतो हा गाढव मला लाथ मारली. मी एवढं चांगलं सांगत होतो, एवढं चांगलं बोलत होतो, ह्याने माझं न ऐकून घेता मला लाथ मारली. म्हणून तो गाढवाच्या मागे धावत सुटतो. गाढव पुढे हा मागे, गाढव पुढे हा मागे, असं करता 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 गाढव दिसेनासं होतं. हा थकून भागून गेलेला असतो. हा थांबतो. समोरून येताना बघतो झेब्रा. हा जातो. इतका चिडलेला असतो त्याला काही समजत नाही. जातो पुढे आणि जसे झेब्राला मारतो लाथ. म्हणतो साल्या नाईट सूट घालून मला उल्लू बनवतोस. अरे आता नेते साहेब मंगेश देसाई तुमच्याकडे काय उत्तर आहे या परफॉर्मन्ससाठी? जशी माणसांची भाषा असते 7 कोसावर गेल्यानंतर भाषा बदलते असं म्हणतात, तसं मला एक साक्षात्कार झाला. एक रिसर्च माझ्याकडनं आपोआप घडला. मी एकदा एका जंगलात गेलो आणि जंगलात गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक प्राण्यांची एक वेगळी भाषा आहे, प्रत्येक प्राण्यांची एक वेगळी लँग्वेज आहे. मी जंगलामध्ये गेल्याबरोबर मला एक कुत्रा समोर दिसला आणि दिसल्याबरोबर त्याने सुरू केलं मला ओरडायला. भू 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 हू 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 भू हू हू हू. म्हणलं अरे इंग्लिश बोलतोय. म्हणलं मंगेश 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 या 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 या. म्हणजे त्या बात यार कुत्रा इंग्लिश बोलू शकतो. थोडासा पुढे गेलो मला एक मांजर भेटलं. म्हणलं अरे किती छान गोड मांजर आहे. मी थोडा पुढे चालता चालता मला मागणं आवाज आला मियाऊ 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 मियाऊ. म्हणलं मराठी कोण बोलतंय? तर मांजर, म्हणजे मराठी भाषिक मांजर. मियाऊ मियाऊ मियाऊ. थोडासा पुढे गेलो आणि मी थोडा थबकलो. म्हटलं हा प्राणी इकडे कसा का दिसतोय? तर ती गाय होती. त्या गायीला पण जरा शंका झाली की याने आपल्याला ओळखलं की नाही, म्हणून गाय वेगळ्या भाषेत बोलायला लागली. हम्मा हम्मा. म्हणलं ही बिहारी दिसते आणि हिंदी भाषेत माझ्याशी बोलते. मी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि थोडासा पुढे गेलो. थोडासा पुढे गेल्यानंतर ना मला 2 बारीक डोळे चमकताना दिसले. मी थोडासा थबकलो तर तो प्राणी मला म्हणत होता डराव 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 डराव. अरे म्हणलं बेडू. ह्या सगळ्या प्राण्यांना भेटून मी जंगलातनं बाहेर आलो आणि मी ती मांजर माझ्याकडे होतच ते. मी मांजराला म्हणलं वा वा काय वेगळी भाषा आहे प्राण्यांची. तितक्यात वरनं मला आवाज आला एका घारीचा. म्हणलं हिला का आवडलं नाही हे. मग माझ्या लक्षात आलं ही पुण्याची असणार, अंड्याची मैत्रीण असणार, म्हणून हिला आवडलं नाही. तर अशी माझी जंगलाची सफर झाली. वा. तर दोन्हीकडेही प्राण्यांचे परफॉर्मन्सेस त्यांनी दिलेले आहेत. आता सगळा निर्णय आहे परीक्षकांच्या हातात. परीक्षकांचा निर्णय अर्थात बहुतेक लागलेला आहे. काय आहे निर्णय? आय कांट बेअर इट नाव. कॉमेडीचा असाच भरगच्च कार्यक्रम घेऊन भेटूयात पुढच्या आठवड्यात. हसत राहा, हसवत राहा आणि पाहत राहा. ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 1 हाफ.